सत्ता बदल होणार असा मोठा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। दरम्यान राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी एकाही जागेवर विजयी होणार नसल्याचा दावा देखील पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय आणि त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। पाहूया। देशात सध्या 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सत्तांतर होणार का याची चर्चा सुरू असतानाच सत्तांतराचा जो दावा आहे तो केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी। आपण स्वतः चव्हाण साहेबांशी बोलणार आहेत। सर, मला सांगा, मग तुम्ही म्हणताय सत्तांतर होईल, मग भाजप एनडीए कितीपर्यंतचा आकडा गाठू शकतं आणि इंडिया आघाडीची मग तुमची परिस्थिती काय असू शकते? नाही बघा, याचा तर्क काय आहे की आम्ही नुसतं आपली घोषणा करायची म्हणून करतोय का? तसं नाही आहे। तुम्ही 2019च्या भाजपला प्रत्येक राज्यामध्ये किती जागा आल्या त्याचं जर आकलन केलं आपण, तर मला एक सांगा की कुठल्या राज्यामध्ये भाजपची संख्या 2019 पेक्षा वाढेल? तर ते म्हणतात की बंगाल आणि यूपीमध्ये आमची वाढेल, त्यामध्ये आमचा मतभेद आहेत। पण इतर ठिकाणी तुम्ही ऑलरेडी मॅक्सिममवर आहात, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश। पण तुम्ही कुठं कमी, तुमच्या जागा वाढणार कुठं? आणि वाढणार आम्ही सांगतो कुठं आमच्या वाढणार। कर्नाटकमध्ये निदान 15 ते 20 आमच्या वाढतील, राजस्थानमध्ये 4-5 वाढण्याची शक्यता आहे, मध्य प्रदेशमध्ये काही जागा येतील, गुजरातमध्ये देखील त्या राजपूत आंदोलनामुळे एखाद दुसरी जागा तिथे येईल, तेलंगणामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही, आमच्या सर्वच्या सर्व जागा चांगल्या जागा तिथे येतील। त्यानंतर हरियाणामध्ये सत्तांतर होते, आता आपण बघतोय काय चाललंय ते। दिल्लीमध्ये 0-7 होतं, तर आता आमची केजरीवाल यांच्याबरोबर आघाडी आहे, तिथं चांगला निघेल आमचा लागेल। त्यामुळे एका मागोमाग बघितलं तर फक्त आता बंगालमध्ये तुमचं म्हणणं आहे की मी 18 पेक्षा वर जाऊ, आम्हाला वाटत नाही ते। आणि यूपीमध्ये तुमच्या 62 होत्या, तुम्ही आणखी वर जाल असं म्हणणं आहे। पण यूपीमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये किसान आंदोलन आणि मायावतीने कोणाशीही आघाडी न केल्यामुळे तिथे संविधान बचावचा जो विषय निर्माण झालेला आहे त्यामुळं, तर आमचा विषय, आमची खात्री आहे की काँग्रेस आणि सपाचे जे अलायन्स झालेले आहे त्यामुळं आमच्या जागा वाढतील, मोदींच्या 62च्या खाली येतील। पण ह्यामध्ये आपण मतभेद होऊ शकतात, पण सगळ्या कमी झालेल्या जागांची आपण जर बेरीज केली तर मोदी हे 272 पेक्षा कितीतरी खाली जातात आणि त्यामुळं तुमचं सरकार येणं अवघड आहे। आणि तिथं मग एनडीएच्या जागा वाढतील का? कारण एनडीएमध्ये त्यांचे पार्टनर कोण विशेष नाहीतच, त्यामुळं बीजेपी शिवाय इतर जागा वाढतील का? तर त्याला काही फार स्कोप नाही आहे। म्हणून आमचा अंदाज असा आहे की ते एनडीए सकट ते 272च्या बरेच कमी येतील आणि इंडिया आघाडीचे 272 पेक्षा जास्त संख्याबळ येईल, म्हणजे बहुमत मिळेल इंडिया आघाडीला। त्यामुळे सत्तांतर हे निश्चित होणार आहे। सत्तांतर होणार आहे महाराष्ट्रातलं घेतलं त्याच प्रश्नावर मी येतो। महाराष्ट्रामध्ये 48 जागांबद्दल, त्याबद्दल तुमचा तर्क काय? महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा मी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं सांगत होतो, म्हणजे 25 तरी मिळतील। पण आत्ता जेव्हा एक एक टप्पा संपत चाललेला आहे आणि त्याचा निकाल येत आहेत, विदर्भामध्ये प्रचंड प्रो काँग्रेस वातावरण आहे, मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठा असा तिथे वाद निर्माण केला या भाजपवाल्यांनी आणि तिथं त्यामुळे त्याचा फायदा तिथं होण्याची शक्यता आहे। अँटी इन्कमन्सी वगैरे बऱ्याच ठिकाणी आहे। नाशिकमध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये ओबीसी मराठा वाद निर्माण झाला आणि नाशिकमध्ये जागा डिक्लेअर करण्यामध्ये जितका उशीर झाला त्यामुळे त्यांचा सुरूचा ॲडव्हान्टेज निघून गेलेला आहे। नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची परिस्थिती खूप चांगली आहे, शरद पवार आम्ही सगळे मिळून, त्यामुळं मुंबईमध्ये देखील एखाद दुसरी जागा सोडली तर सगळ्या जागा आमच्या येतील। कारण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाची एकजूट, 3 पक्षाची मताची बेरीज, प्रचंड मोठी ताकद त्यामध्ये आहे। ह्याचा आपण पूर्वी अनुभव घेतलेला आहे पोटनिवडणुकामध्ये वगैरे। त्याच्या विरोधामध्ये भाजपकडं शिंदे जरी आले तरी शिंदे त्यांच्याबरोबरच होते पूर्वी देखील, त्यांची काही मतं वाढली नाहीत, वाढली तर अजित पवारांची। पण अजित पवारांची परिस्थिती आता दिसते की त्यांना त्यांच्या सीटा, त्यांच्या जागा वाचवता येतात का नाही माहिती नाही, त्यांच्यावर कोणी मतं नाही। जागा येऊ शकतात सर वाटतं अजितदादांच्या? मला वाटत नाही की अजित पवारांच्या काही जागा येतील, म्हणजे 4 जागा ते लढवत आहेत, तर ते मला वाटत नाही की त्यांच्या काही जागा येतील। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर बघावं लागेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो दावा केलेला आहे तो कितपत खरा ठरतो हे म्हणजे खरं तर आपल्याला 4 जूनलाच समजू शकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई।